हाय गाईज, गुड आफ्टरनून. तर आज मी म्हटलं चला सकाळी सकाळी शूट करू, पण आज वेळच मिळाला नाही. आणि असंच होतं आहे खूप दिवसापासून, म्हणजे जवळजवळ 5 ते 6 दिवसापासून व्हिडिओ करायलाच वेळ मिळत नाही. म्हणजे काय की पिऊचा बड्डे आहे उद्या, म्हणजे आणि त्याची 3 ते 4 दिवसापासून तयारी चालू आहे आमची. मग म्हटलं चला आज तरी वेळ काढूया आणि करू. आणि म्हटलं कसं असतं, बड्डे असो लहान मोठे असो काही असो, पण मग आपल्याला ती एक्साइटमेंट खूप असते. आणि आता पण बघा मी तिला झोका देते, आणि म्हणून माझं ते थोडा हात हालताना दिसत असेल तुम्हाला. आताच म्हटलं चला अवनीश पण आला स्कूलमधून तेवढ्यात, तर सगळं आवरून घेतलं आणि शूट करूया. म्हटलं खूप दिवस झाले मी ब्लॉगच नाही बनवला, रेसिपी वगैरे पण काही कुठली झालीच नाही. म्हणजे असं दुसरं केलं आपण, पण मग व्हिडिओ करायला थोडा प्रॉपर वेळच मिळाला नाही एडिटिंग वगैरेला. तर म्हटलं चला आज करूया. आणि आम्ही अचानक ठरवलं, म्हटलं चला आज ह्यावेळेस आपण बड्डेची ब्लॅक थीम ठेवूया, सगळेजण ब्लॅक वगैरे वेअर करू. त्याच्यासाठी इतकं मार्केट फिरावं लागलं आम्हाला. म्हणजे पिऊच्या पप्पांचं, अवनीचं, यांचं सगळ्यांचं मॅनेज झालं ब्लॅक कलरमध्ये, पण माझंच होत नव्हतं. म्हणजे मला पाहिजे तशी साडी पण मिळत नव्हती. आणि कसं असतं, हे ऑफ सीझन असतं ब्लॅकला थोडं, ते संक्रांतीच्या वेळेस ब्लॅक कलरमध्ये ॲवेलेबल होऊन जातं लवकर. बट ह्यावेळेस म्हणजे हे कसं ऑगस्ट महिना, आणि यावेळेस इतकं नव्हतंच. म्हणजे एकदम रेअर दाखवत होते. मग जे दाखवायचे ते मला आवडत नव्हतं, किंवा मग कुठे काही असं काही ना काही चालू होतं. म्हटलं जाऊ दे, बघू नंतर. मग आम्ही मार्केटमधून 2 वेळा वापस आलो. शेवटी 3rd वेळा गेलो, 3ऱ्या वेळेला गेलो. त्यावेळेस म्हटलं नाही, आता जे भेटेल ते घेऊया. कारण की कसं असतं ना, आपल्याला ब्लाऊज स्टिच करायला पण वेळ मिळाला पाहिजे म्हटलं. आणि त्याच्यावर मग परत झुमके बघा, हे बघा, ते बघा, भरपूर काही शॉपिंग असते आपली. आणि बड्डे तिचा आहे, पण मला पण खूप जास्त एक्साइटमेंट आहे. म्हणजे तिच्या निमित्ताने मला पण थोडं नटायला सजायला भेटेल. म्हटलं चला करू. आणि तिचं पण ते बाकी किरकोळ गोष्टी राहिल्या अजून. म्हटलं चला यांना म्हटलं आता उद्याच्या दिवशी तुम्ही सुट्टी टाका आणि आपण जाऊया मार्केटला परत अजून. आणि उद्या गुरुवार तर मला स्वामींच्या दर्शनाला आपण घेऊन जायचं, तिच्या म्हणजे केंद्रात जायचं आहे. आणि बड्डे पण आहे आणि गुरुवार पण आहे. म्हणजे दोघं गोष्टी खूप छान झाल्या एकाच दिवशी. आणि खास म्हणजे श्रावण महिना, त्याच्यामुळे मग मी म्हटलं नाही, आता उद्या जाऊया, तिकडे दर्शन घेऊ आणि तिकडे मार्केटमध्ये पण जाऊ. असं चालू आहे. म्हणून माझे ब्लॉग पण येत नाही आहे. तुम्ही अजून छान छान ब्लॉग्स करेल मी, होतील पण मग ना काय होतं, पिऊ तितका फारसा वेळच देत नाही मला. खूप अशी ते म्हणतात ना, आगाऊ झाली ती, खूप जास्त बदमाशपणा करायला लागली आहे. सो मी तुम्हाला दाखवते तिला पण. आणि बाकी माझं जसं कावरून झालं, मला अजून मेहंदी काढायची. रात्रीला एका हातावर काढली. मला ना असं काही फंक्शन असलं ना, मेहंदी काढायला खूप जास्त आवडतं. मी दाखवते तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे. चला लेट्स कंटिन्यू. झोप ना बाबू. बघा किती चिडते ती. झोप. बरं झोप. मग झोप ना, केव्हाची मी झोका देते तुला, तू झोपतच नाही बेटा. ते बाजूला गोधडी दिसत असेल तुम्हाला, इग्नोर करा. थोडं पावसाळा आहे त्याच्यामुळे चालतंय. बघा सगळं काही आवडून झालं आहे माझं. म्हणजे गॅस वटा पूर्ण क्लीन करून झालेला आहे. सो आता काही टेन्शन नाही. आता मस्त वेळ भेटतोय मला मेहंदी काढायला. सो भेटते तुम्हाला. बघा अवनीश आला, जेवायला बसला. आणि हो किती पसारा करून ठेवला अवनीशने आल्या 10 मिनिटातच. आणि बघा त्याचा आय कार्ड घालते. काय बाबू ते दादाचं आहे का? दादा आम्ही दादाचा फोटो आहे ना, तर ते सांगते पिया. बघा किती तो पसारा चालू असतो मुलांचं. ए पिया, शाळेत जाते तू? शाळेत जाते? कोणाचा बड्डे उद्या? पियाचा. कोणाचा आहे? हाय करते. चला गाईज, एन्जॉय करा माझा व्हिडिओ पण तुम्ही आजचा. बड्डे थांब ना, बघा तिला मेहंदी काढायचं पण देईल थोडा पण. एवढी हात हलवते की विचारू नका.
काल रात्री बघा मी हातावर मेहंदी काढली ती, कशी काढली आहे तुम्ही सांगा मला. मी काही इतकी ट्रेन नाही आहे बट आणि म्हणजे 4-6 महिन्यानंतरच काहीतरी ओकेजन येतात तेव्हाच मेहंदी काढते मी. आता बघू आता इकडे काढते, मग ती पण तुम्हाला दाखवते कशी झाली. कमेंटमध्ये नक्की सांगा. मग संध्याकाळी केलं मी थालीपीठ आणि छान असे म्हणजे ते कापडने टाकायचं खूप म्हणजे वेळ जातो बऱ्यापैकी. म्हटलं जाऊ दे आजच्या दिवसाला शॉर्टकट, नाही तर तसे पण छान लागतात आणि हे पण छान लागतात म्हणून म्हटलं मग असेच करूया. आणि मग डायरेक्टच तव्यावर थापायला घेतले आणि खरंच इतके टेस्टी झाले होते की काय सांगू तुम्हाला, इतके छान झालेले होते ते. आणि मग काय संपवला असा दिवस आज पूर्ण. तिची बड्डेचीच तयारी चालली होती. आता उद्या तिचा बड्डेचा पूर्ण ब्लॉग येईल, तो नक्की बघा आणि तुम्ही पण बड्डेला एन्जॉय करा आणि तिला खूप साऱ्या शुभेच्छा, आशीर्वाद द्या तुमचे सगळ्यांचे. तिच्या आशीर्वादाची तिला पण गरज आहे. तर अशा पद्धतीने मग आजचा दिवस पूर्ण गेला. आणि काय असं बड्डे म्हणजे कोणाचाही असू द्या, तो म्हणजे बड्डेचा दिवस येऊन जातो तरी आपली पूर्ण तयारी होतच नाही. सो अशाच पद्धतीने माझं पण झालं. पण मग हे थालीपीठ खाऊन छान असं मस्त पोट भरलं आणि मस्त आजचा दिवस गेला. आता उद्या अजून मला एक्साइटमेंट आहे, उद्याचा दिवस कधी येतो आणि कधी मी पिऊचा बड्डे आम्ही सेलिब्रेट करतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग. बाय एव्हरीबडी.